आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। सोलापूर जिल्ह्यातील माळखांबी या ठिकाणी आम्ही उषा साठे या महिलेची जी चौंडेश्वरवाडी या ठिकाणी गोळी घालून हत्या करण्यात आलेली होती, त्यांच्या कुटुंबियाला भेट देण्यासाठी आज फकीरा पॅंथर सेनेच्या सगळ्या शिष्टमंडळाच्या बरोबर, पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आज आम्ही इथं आलेलो आहे। खरं तर ज्या गावात आम्ही बसलो या गावाचं नाव आहे माळखांबी, जे यांचं मूळ गाव आहे। आणि ज्या ठिकाणी हे कुटुंब कामाला गेलेलं होतं, काम करत होतं, ते चौंडेश्वर वाडी म्हणून गाव आहे। आज इथं आम्ही आल्यावर इथं मला काही धक्कादायक गोष्टी माझ्या समोर आल्या। घटना घडल्या या राज्याच्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, गृह विभागाचे मनीषा म्हैसकर मॅडम असतील, या विभागाचे जिल्हाधिकारी आणि या विभागाचे जिल्हा पोलीस प्रमुख यांना या संदर्भामध्ये तातडीनं कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मी पत्रव्यवहार केलेला होता। त्यांचा मला फीडबॅक पण लगेच आला की या संदर्भामध्ये उचित कारवाई आम्ही करतोय। खरं तर ज्या उषा साठे महिलेच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, हे प्रकरण पावसाळी अधिवेशनाच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होताना ही घटना घडलेली आहे। या घटनेनं राज्यातील संपूर्ण मातंग समाज हा चिडलेला आहे। या गोष्टीचं महाराष्ट्रभर निषेध होतोय। सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील संघटना या गोष्टीचा निषेध करतायत, परंतु या विभागाचे जे आमदार आहेत अभिजित पाटील यांनी या कुटुंबियाचं साधं सांत्वन केलेलं नाही, या घटनेचा निषेध केलेला नाही। मी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाच्या वतीनं आणि फकीरा पॅंथर सेनेच्या वतीनं या विभागाचे आमदार अभिजित पाटील यांचा मी पहिल्यांदा इथं निषेध करतोय। दुसरी गोष्ट, ही घटना ज्या तालुक्यात घडली त्या तालुक्याचे आमदार जानकर साहेब यांचे आता इथं चिरंजीव येऊन गेले। त्यांनी सांगितले की तेही पावसाळी अधिवेशनामध्ये आहेत। खरं तर त्यांनी सुद्धा तालुक्यातली घटना म्हणून या कुटुंबाकडे लक्ष देणं किंवा या कुटुंबाचं सांत्वन करणं गरजेचं होतं। त्यांनीही या घटनेचा निषेध केला नाही, त्यांनीही या घटनेच्या बद्दल खेद व्यक्त केला नाही। मी त्यांचाही, उत्तमराव जानकरांचा सुद्धा सगळ्या समाजाच्या वतीनं पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतोय। दुसरी गोष्ट अशी आहे, ज्या व्यक्तीनं हल्ला केला, गोळीबार केला, ती व्यक्ती जात दांडगी आहे आणि धन दांडगी आहे। आणि ह्या जात दांडग्यांना आणि धन दांडग्यांना पाठीशी घालायचं काम या विभागातले दोन्ही आमदार करतायत। या पण गोष्टीचा मी निषेध करतोय। खरं तर या लोकांनी या सगळ्या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे होता, परंतु हे आरोपीला पाठीशी घालतायत की काय अशी शंका आज आमच्या सर्वांच्या मनात यायला लागलेली आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी ज्या गोळीतून गोळीबार झाला ती बंदूक कुणाच्या नावावर आहे, तिचं लायसन कुणाचं आहे, ती त्या सचिन देशमुखकडे कशी आली, या सगळ्या गोष्टीचा खरं तर तपास होणं गरजेचं होतं। तो तपास झाला नाही, फक्त एक माणसाला पुढं करून त्याच्यावर कारवाई केली, परंतु घटना झाल्याच्या नंतर त्याला पळवला कोणी, त्याला कोणी पसार केला, अटक होईपर्यंत त्याला आसरा कोणी दिला, लायसन कोणाच्या नावावर आहे, ज्याच्या नावावर लायसन आहे खरं तर त्याला पण अटक करणं गरजेचं होतं। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये अकलूज पोलीस स्टेशन ही संशयाच्या भोवऱ्यात आहे। हे कुणाच्या दबावाखाली काम करतंय, हे कुणाचं ऐकतंय आणि हे कुणाचं ऐकून नाही देणार, हा सुद्धा प्रश्न आमच्या या निमित्तानं उपस्थित झाला आहे। या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की या कुटुंबाच्या जी हल्ला झाला, ह्याच्यावर जो आघात झालेला आहे, या कुटुंबियाला महाराष्ट्र शासनानं 1 कोटी रुपयाची शासकीय मदत देणं गरजेचं आहे।
दुसरी गोष्ट, जे परवा एका बालिकेच्या संदर्भामध्ये कांबळे नावाच्या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस झाली आणि त्याला फाशी शिक्षा दिली, त्याच पद्धतीनं दलितांच्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर सुद्धा या राज्यामध्ये सवर्ण जातीच्या लोकांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घालून त्यांना सुद्धा फाशी शिक्षा होऊ शकते, ही खरं तर आता दाखवून देण्याची गरज आहे. याला सामाजिक न्याय म्हणतात. तो सामाजिक न्याय दाखवून देण्याची भूमिका आता राज्य सरकारची आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करताना आमची प्रामाणिक विनंती आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातून सगळी लोक येत आहेत. या ठिकाणी पोलिसांनी योग्य अशा पद्धतीचं संरक्षण हे तिथल्या कुटुंबाला दिलेलं नाही. सामाजिक न्याय विभागाच्या ज्या सोनवणे मॅडम आहेत त्यांनी सुद्धा इथं कुठल्याही पद्धतीची व्यवस्था या आघात झालेल्या साठे कुटुंबियांना आर्थिक मदत जी तात्काळ द्यायला पाहिजे होती ती दिलेली नाही. त्याच्यामुळे हे अधिकारी शासनाच्या घरात कामाला आहेत का आमदार खासदारांच्या घरात कामाला आहेत हे आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आणि म्हणून मी या विभागाचे खासदार जे धैर्यशील मोहिते पाटील आहेत, मी त्यांचा देखील निषेध करतोय. त्यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावर ही घटना घडलेली असताना सुद्धा त्यांना वेळ नाही. मातंग समाजामध्ये तुम्हाला याला लाज वाटते का? तुम्ही मतं मागायला मातंग समाजात येता आणि अन्याय अत्याचार झाल्यावर तुम्हाला मातंग समाजामध्ये हे वाटत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका राज्यातील सगळा मातंग समाज घेईल. जय भीम, जय लहुजी. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.